नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24। नाशिकच्या विल्लोळीमध्ये मुलीसोबत बोलण्याचा व्हिडिओ काढल्याच्या रागातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। मालकाचा जीव वाचवण्यासाठी पुढे आलेल्या राहुल सरकटेच्या डोक्यात कोयत्यानं वार करून त्याला दुसऱ्या मजल्यावरून फेकून दिल्याचा आरोप आहे। या प्रकरणात नाशिक ग्रामीण पोलिसांनी 3 मुख्य आरोपींना इगतपुरीतून जेरबंद केलाय। नेमकं काय घडलंय पाहूया। नाशिक मुंबई आग्रा महामार्गालगत असलेल्या विल्होळी गावात रविवारी ही रक्तरंजित घटना घडली आहे। दीपक पारधी याचा त्याच्या मैत्रिणीसोबत बोलतानाचा व्हिडिओ शांताराम गाडेकर यांनी काढल्याचा आरोप आहे आणि याच रागातून दीपकनं अजय गांगुर्डे आणि वैभव मेंगाळ या साथीदारांना बोलावून घेतल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलंय। तिघांनी शांताराम गाडेकर यांना त्यांच्या घरी नेलं, मात्र आपल्या जीवे मारण्याचा कट असल्याचा संशय शांताराम यांच्या चालक राहुल सरकटेला आला। त्याने मालकाला तू पळून जा, तुला हे मारणार आहे असं सांगत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला। याचवेळी हल्लेखोरांच्या तावडीत सापडलेल्या राहुलच्या डोक्यात कोयत्यानं वार करण्यात आले आणि त्याला घराच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकून दिल्याचा आरोप आहे। यामध्ये राहुलचा मृत्यू झालाय। घटनेनंतर आरोपी पसार झालेत। नाशिक ग्रामीण पोलिसांनी 3 पथकं आरोपींच्या मागावर पाठवली आणि सोमवारी सायंकाळी इगतपुरी येथून अजय गांगुर्डे, वैभव मेंगाळ आणि दीपक पारधी या तिघांना जेरबंद केलाय। या तिघांनाही आम्ही ताब्यात घेतलेलं आहे। त्यांचा शोध घेतला, त्यांना ताब्यात घेतला, त्यांच्यावर 302चा गुन्हा दाखल केलेला आहे। आता पुढील तपास आम्ही करत आहोत। यामध्ये आरोपी 4 आहेत का 3 आहे? 3 आरोपी आहेत। एक अजय गांगुर्डे जो क्रिमिनल आहे, त्याचा रेकॉर्ड आहे याच्यापूर्वीचं, जो जामिनावर मुक्त होता। एक वैभव मेंघाळ म्हणून आहे आणि एक दीपक पारधी, असे 3 आरोपी डिटेक्ट झालेले। जो सराईत आहे त्याच्यावर नेमके काय काय गुन्हे दाखल होते आणि तो बाहेर असताना त्याने इतका गंभीर गुन्हा पुन्हा केला? अजय गांगुर्डे हा गेल्या वर्षी त्याच्यावर एक 302चा गुन्हा दाखल आहे माझ्याच पोलीस स्टेशनला। त्यामध्ये त्याला अटक करून आम्ही सेंट्रल जेलला जो 1 ते 1.5 महिना तो राहिला आणि त्याच्यानंतर जामिनावर तो सुटलेला होता। तो इथे राहत नव्हता, तो त्र्यंबकेश्वरला राहत होता, परंतु दीपकनी त्याला गाडेकरला समजूत घालण्यासाठी किंवा गाडेकरला बघण्यासाठी त्याला तिकडनं बोलून घेतलं होतं। अशामधून हा गुन्ह्याचा प्रकार घडलेला आहे। यातील अजय गांगुर्डे हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणी ग्रामीण पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी राहुलच्या कुटुंबियांकडून करण्यात येते आहे। कसं काय झालं नेमकं राहुलचं आणि त्या दिवशी काय घडलं होतं? कोणत्या कारणातून हा वाद इतका मोठा झाला? मी रात्री कामावरून 11 वाजता ड्युटीहून सुटलो। मला रात्री 11:30 पावणे 12 वाजता शांताराम गाडेकरचा फोन आला का बाबा तुझ्या भावाचा ॲक्सिडेंट झाला। तर मी बोललो कुठे झाला? तर मी येतो बघ। तर त्यांनी मला सांगितलं का आम्ही सिव्हिलला आहे। तर मी सिव्हिलला गेल्यानंतर मला तिथे कळालं का त्याचा ॲक्सिडेंट झालेला नाही, का त्याला मारलेलं आहे। मग त्याच्यानंतर मला त्यांनी तिथे गेल्यानंतर मी बघितलं त्याची अवस्था, त्यांच्यावरती कोयत्याचे वार केलेले होते, वरतून फेकलेले होते आणि कोयत्याचे वार केलेले होते। आणि यांनी मला आधी फोन करून सांगितलं का फक्त त्याचा ॲक्सिडेंट झालेला आहे। काही वाद होतं का? यांचा काहीच वाद नव्हता। हे मारेकरी नेमकी कोण? मारेकरी ते त्यांच्यासोबतच होते, म्हणजे त्यांचा आणि तो शांतारामचा काय वाद होता ते त्यांनाच माहिती। गावातले कोण? हां, ते आम्हाला काहीच माहिती। त्यांचा वाद होता, तो ते गेले शांताराम गाडेकरला मारायला। हा त्याच्या गाडीवर ड्रायव्हर होता माझा भाऊ। तर त्याची गाडी तुझी गाडी येतं आमच्यासोबत चल त्याच्या गाडी घरी। त्याला घरी उठवलं तर त्यांना कळलं का बा यांना मारणार आहे। तर त्यांनी त्याला सांगितलं काही शांताराम भाऊ तुला मारायला आले, तू पळ। तर तो पळाल्यामुळं तर तू त्यांना सांगितलं तू पळाला म्हणून, तर मी तुलाच मारतो। मग त्यांनी माझ्या भावालाच मारून टाकलं। तुझं नाव? माझं नाव अनिल संजय सरकटे।